सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। स्वाभिमानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची गाडी जाळून 36 तास उलटले तरी आरोपी का सापडत नाहीत असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांना केलाय। 12 तासात संशयितांना न पकडल्यास पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन करणार असल्याचा इशाराही सावंतवाडी पोलिसांना दिलाय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। स्वाभिमानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची गाडी जाळण्याचा प्रकार घडल्यानंतर दुपारी निलेश राणे यांनी घटनास्थळी भेट दिली, त्याचबरोबर पोलीस ठाण्यालाही धडक दिली। घटनेला 36 तास उलटले तरी अजूनही संशयितांना का पकडले नाही असा सवाल त्यांनी पोलिसांना केलाय। येत्या 12 तासात आरोपीला अटक न केल्यास पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। साहेब 36 तास झाले, किमान 1-2 आरोपी कोण आहे, आमचा विरोधक कोण आहे याचा अंदाज तुम्ही घेऊन संशयित म्हणून तुम्ही इंट्रोगेक्टरी करू शकता। आमच्या वेळेला साहेब संशयित म्हणून आमच्या अनेक लोकांना 20-20 लोकांना लोक पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात, बसून ठेवतात, 3-3 तास इन्क्वायरीसाठी बसून ठेवतात। हे आमच्यावर घडलेली घटना सांगतोय साहेब, वेगळं काय सांगत नाही। मग संशयित म्हणून तुम्ही उचला ना, किती वेळ लागतो? शहरामध्ये हे कोण घडू शकतं? शिवसेनावालेच घडू शकतात, नाही तर संजू परब यांचं वैर कोणाशी आहे? आमच्यावर घडलेली घटना सांगतोय साहेब, संशयित म्हणून अनेक लोकांना जेव्हा आम्ही आमच्यावर केसेस होतात तेव्हा उचलून ठेवतात, बसवतात। 36 तास झाले तरी एकही आरोपी आपण आणत नाही। मग आम्हाला काय संघर्ष करायशिवाय दुसरा मार्ग काय? जलद गत म्हणजे तुमची जी काय गती असेल ती मला मान्य आहे साहेब। माझं फक्त एवढं म्हणणं आहे, 36 तास झाले, 2 संशयित तरी तुम्ही आणून बसवले असते, आम्हाला समाधान भेटलं असतं की तालुका अध्यक्षाच्या आमच्या विरोधात केस आली आहे आणि आपण संशयित म्हणून कोणालाच अजून बोलवलेलं नाही। म्हणजे काय दडपण समजायचं का आम्ही? की आम्ही बसतो कुठेतरी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसतो आम्ही तंबू घालून, कारण का आम्हाला हे सहन होणार नाही। उद्या काय घरात घुसून मारतील हे लोक, त्याची वाट बघायची काय? म्हणजे घरच्या बायकांनी आमचे जे आहे त्यांनी कुंकू पुसून टाकायचं। उद्या जर संजू परब तिकडे घटनास्थळी भेटला असता तर ठार मारला असता, तो कोणाचा जीव गेला असता? मला सांगा ना साहेब, संजू परब जागेवर नव्हता म्हणून गाडी जळली। जर संजू परब जागेवर मिळाला असता तर कोण जबाबदार होता? त्याला सोडला असता? हा एकटा होता, कारण का घरातून त्याचा कौटुंबिक कार्यक्रम होता, तो घरी गेला। एकटा निहत्ता माणूस भेटला असता तर संजू परबला सोडला असता का? तुम्ही मला सांगा। आम्ही तरी वाट बघू साहेब, अजून 12 तास वाट बघू, 2 दिवस होते, पुरा 1 दिवस ना। तो वेळोवेळी मला मीच येणार, मी प्रचार सगळं सोडा, माझा माणूसच माझ्याबरोबर नसेल तर मी काय करायला प्रचार बाहेर फिरायचा? तुम्ही संशयितांना उचला, हे असं नाही चालणार की एकतर्फी अशी जर कारवाई चालणार असेल। 36 तास झाले तरी कोण आरोपी सापडत नाही। आम्ही साहेब तुम्हाला सहकार्यच करायला आलो। तुम्ही मला सांगा, जर 2 तासामध्ये आमच्यावर आरोप झाल्यावर FIR पुरी लिहून सुद्धा होत नाही तरी संशयित म्हणून आमची लोक उचलली जातात की मला माहिती, आम्हाला काय केसेस काय नवीन नाही। तुम्ही 2 लोकांना तरी बसवून त्यांना विचारपूस तर करा। आता नुसतं काय CCTVवरच सगळं जर मिळालं असतं, तुमच्याकडे साहेब इंटेलिजन्स आहे, तुम्हाला शहराची माहिती आहे, कोण कुठल्या कोपऱ्यात काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे। साहेब मी आज जातोय पण मी 1 दिवसांनी परत येणार। काहीतरी आम्हाला हालचाल दिसल्याशिवाय, आमचा तालुका अध्यक्ष साहेब आमच्या कुटुंबासारखं आम्ही जगतो या सगळ्या लोकांना। उद्या काय आमच्यावर यायची पाळी तुम्ही बघताय का? म्हणजे आमच्यावरही पाळी येईल साहेब, मग आम्ही कोणाकडे जायचं? पोलिसांकडेच जाणार ना। अच्छा, उद्या आम्ही जर काही तोडफोड केली तर तुम्ही FIR घेणार नाही का? मग संशयित म्हणून टाकणार का तुम्ही? 1 दिवस मी साहेब थांबतो, मी माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगतो, नाही तर मी बाहेर तंबू इलेक्शन सगळ्याकडून परवानगी घेऊन मी बाहेरच बसणार। ती किमान संशयितांना तरी तुम्ही आणून बसवा। बाकी अज्ञातांच्या विरोधात तक्रार आहे मला मान्य आहे, पण संशयित तुम्ही पकडापकडी धरपकड सुरू केली पाहिजे, जशी आमची धरपकड होते। मी आपल्या तपासाची वाट बघतो, नाहीतर 1 तासानंतर 24 तासानंतर परत येतो आपल्याला भेटायला। थँक्यू। पण मला सहकार्याची अपेक्षा आहे। 100% तुम्ही फक्त थोडासा वेळ द्या, मी आहे इकडे, मी परत भेटतो आपल्याला। आभारी।